लग्नाची बेडी या मालिकेत आपण पाहणार आहोत की रुक्मिणी ही जेलमधून घरी आलेली असते. सिंधूने तिला तिथं जाऊन सोडवलेले असते. तेव्हा घरातील सर्वजण सिंधूला म्हणतात की आम्ही ज्यावेळेस तुला विचारत होतो की तू का तक्रार केली, त्यावेळेस तू सांगितलं मी तक्रार केली नाही आणि आता तू का त्यांना सोडवून आणत आहे. तेव्हा सिंधू काही उत्तर न देता खोलीत निघून जाते. परंतु त्या ठिकाणी पुन्हा राजश्री सिंधूकडे जाते आणि सिंधूला हात ओढून आणते आणि म्हणते की तू माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग की तू हे केलेलं आहे असं. परंतु सिंधू डोक्यावर हात ठेवते पण काही बोलत नाही. त्यावेळेस मात्र राजश्रीला विश्वास बसतो की हे काही ते सिंधूने केलेले नाही. परंतु केलं कोणी? परंतु ही रुक्मिणी म्हणते की जर तू हे केलेलं नाही तर मला आज रात्रीपर्यंत तू खरं काय आणि खोटं काय ते सांगून दे. तेव्हा सिंधू म्हणते की मी संध्याकाळच्या आत तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. त्यावेळेस मात्र रेश्माच्या मनामध्ये खूप चलबिचल झालेली असते. ती म्हणते आता सिंधू हा पुरावा शोधल्याशिवाय शांत बसणार नाही. सिंधू त्या ठिकाणी निघून जातात. घरातील सर्वजण निघून जातात आणि त्यानंतर रुक्मिणीही घरातील सर्वांना बक्षीस देत असते आणि मात्र सिंधूला राणीला म्हणते की आता तू सिंधूला बोलव. सिंधूला म्हणते की सिंधू काय झालंय, मग तू आणलंस का? तेव्हा सिंधू म्हणते की हो काकू जरा थांबा, कारण मी माझ्या वडिलांच्या ओळखीतले काका होते त्यांना सांगितलं आहे आणि ते रेकॉर्डिंग आणून देणार आहे. त्यावेळेस आपल्याला समजेल की ते हे कोणी केलेलं आहे. तेव्हा मात्र अजून रेश्माचा जीव कसा घाबरेसा होतो. ती म्हणते आता काय होणार, म्हणून ती त्या ठिकाणून उठते आणि म्हणते की मी जरा बाहेर जात आहे. तेव्हा घरातील लोक तिला विचारतात की रेश्मा तू कुठं चालली? तेव्हा रेश्मा म्हणते मी शॉपिंगसाठी बाहेर चालली. रुक्मिणी म्हणते की ठीक आहे, तुला शॉपिंगला जायचं आहे ना, जा मग. परंतु रेश्मा ही शॉपिंगसाठी न जाता बाहेर त्या पोलिसाची वाट बघत असते. ती इकडनं तिकडनं फेऱ्या मारत असते आणि ती म्हणते हा कधी येईल ना काय येईल. तेव्हा मात्र ती गेल्यानंतर अन्वी आणि सिंधूला मात्र तिच्यावरती संशय येतो आणि ती बाहेर गेली होती. त्यावेळी त्या ठिकाणी पोलीस येतो आणि ती विचारते तुम्ही सिंधू सावंतला भेटायला आला आहात का? तेव्हा तो म्हणतो हो, त्यांनी जो पुरावा सांगितला तो पुरावा मी देण्यासाठी आलेलो आहे. तेव्हा ती सांगते की डॉक्टर सिंधूने मलाच बाहेर पाठवलेलं आहे. तिने सांगितलं आहे की हा पुरावा माझ्याजवळ द्या. परंतु तो माणूस द्यायचं तयार होत नाही. ती जबरदस्तीने मागू लागते. मात्र त्या ठिकाणी सिंधू येते आणि सिंधू म्हणते की रेश्मा कळलं का आता काय झालंय ते, असं कोणी केली ही तक्रार, कोणी दिली असं. त्यावेळेस रेश्मा म्हणते की मी इथं बाहेर जाण्यासाठी उभी आहे, ते मला भेटलेत म्हणून मी सांगत आहे की माझ्याजवळ पुरावा द्या. तेव्हा सिंधू सगळं काही तिला सांगते. पण हा प्लॅन अन्वी आणि सिंधू या दोघांनी बनवलेला असतो. मात्र रुक्मिणी म्हणते की आता सिंधू तू या घरात राहायचं नाही आहे, तू तुझी बॅग भर आणि या ठिकाणी निघून जात. सिंधू आणि सावी त्या ठिकाणून निघून जात असतात. तेवढ्यात राघव येतो आणि राघव पुन्हा त्या दोघींना अडवतो. आता बघूयात की राघवला हे सर्व सत्य समजलेलं असतं का आणि रेश्माचं नाव घरामध्ये सर्वांना कळणार का? असे नवनवीन भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लग्नाची बेडी या मालिकेत आपण पाहणार आहोत की रुक्मिणी ही जेलमधून घरी आलेली असते. सिंधूने तिला तिथं जाऊन सोडवलेले असते. तेव्हा घरातील सर्वजण सिंधूला म्हणतात की आम्ही ज्यावेळेस तुला विचारत होतो की तू का तक्रार केली, त्यावेळेस तू सांगितलं मी तक्रार केली नाही आणि आता तू का त्यांना सोडवून आणत आहे. तेव्हा सिंधू काही उत्तर न देता खोलीत निघून जाते. परंतु त्या ठिकाणी पुन्हा राजश्री सिंधूकडे जाते आणि सिंधूला हात ओढून आणते आणि म्हणते की तू माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग की तू हे केलेलं आहे असं. परंतु सिंधू डोक्यावर हात ठेवते पण काही बोलत नाही. त्यावेळेस मात्र राजश्रीला विश्वास बसतो की हे काही ते सिंधूने केलेले नाही. परंतु केलं कोणी? परंतु ही रुक्मिणी म्हणते की जर तू हे केलेलं नाही तर मला आज रात्रीपर्यंत तू खरं काय आणि खोटं काय ते सांगून दे. तेव्हा सिंधू म्हणते की मी संध्याकाळच्या आत तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. त्यावेळेस मात्र रेश्माच्या मनामध्ये खूप चलबिचल झालेली असते. ती म्हणते आता सिंधू हा